नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती इयत्ता 5वीच्या अभ्यासक्रमासंदर्भातली आपण या ठिकाणी चर्चा सुरू केलेली आहे. या ठिकाणी विद्यार्थी जर नवीन असेल चॅनलवरती तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. या ठिकाणी आपण बघत आहोत याच्या आधीचे जर व्हिडिओ बघितले तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की इतरही विषयांबद्दल या ठिकाणी आराखडा मी तुम्हाला टाकलेला आहे. कसं होतं की कुठलीही परीक्षा द्यायची म्हटलं की त्याच्या अगोदर बोर्डाने किंवा ज्या परीक्षा परिषद जी घेणार आहे त्यांनी जो सिलेबसचा आराखडा तयार केलेला आहे तो जर आपल्याला व्यवस्थित माहिती असेल आणि त्या पद्धतीने जर त्या क्रमाने जर तुम्ही अभ्यास केलात तेवढ्या वेटेजनी तर आणि तरच तुम्ही अचूक मार्क मिळवणार आहात. मी शब्द वापरते अचूक मार्क, म्हणजे आपण ठरलेले मार्क मिळवू शकतो. तर त्याच्या पाठीमागचं कारण असतं की आपल्याला मार्कांचं वेटेज जे आहे, महत्त्व जे आहे ते माहिती नसतं. मार्कांचं वेटेज जेवढं जास्त तेवढ्या प्रश्नांना अधिक महत्त्व असणार आहे आणि ते प्रश्न जास्तीत जास्त विचारले जाणार आहेत. हेही लक्षात घ्या. एखादा भाग आपल्याला सोपा जातोय याचा अर्थ असा नव्हे की त्याच्यावरती जास्त प्रश्न विचारले जाणार आहेत. कदाचित असं असू शकतं की जो प्रश्न आपल्याला खूप सोपा जातो त्याच्यावरती त्या घटकावरती कदाचित कमी वेटेज असणार आहे आणि ते कमी प्रश्न विचारले जाणार आहेत. मग ज्याच्यावरती आपली तयारी नाही आहे आणि त्याला वेटेज जर जास्त असेल तर त्याच्यावरती आपल्याला कष्ट घेणं, मग त्याचे उपघटक नेमके कोणते आहेत तेही जाणून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे या ठिकाणी थोडंसं सविस्तर आज आपण या ठिकाणी चर्चा करणार. मी परत एकदा तुम्हाला रिक्वेस्ट करते की नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील. चला तर आपण या ठिकाणी बघूयात की मराठी विषयाकरता जे घटक उपघटक आणि भारांश ज्याला मार्कांचं वेटेज आपण म्हणतो ते नेमकं किती आणि कसं असणार आहे. वाचन, कल्पना, संकल्पना स्पष्ट करणे हा घटक आहे. तर त्याच्यावरती उपघटक कुठले, एखादा उतारा, त्यावरील प्रश्न ही एक गोष्ट आहे. वर्तमानपत्रातील जाहिरात, बातम्यांवर आधारित प्रश्न, म्हणजे एखादं चित्र दिलं जाणार आहे, जाहिरात दिली जाणार आहे आणि त्याच्यावरती प्रश्न विचारले जाणार आहेत. हा प्रश्न जवळजवळ 3री-4थीला बऱ्यापैकी आपला बेसिक गोष्टी यातल्या क्लिअर झालेल्या आहेत. कविता आणि त्यावरती आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत आणि याच्यावरती जवळजवळ 24% याला वेटेज आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे कार्यात्मक व्याकरण. मग आता या व्याकरणामध्ये तुम्ही बघू शकता की शब्दांच्या जाती असतील, मग त्याच्यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे सगळं येणार आहे बरं का. मग त्याच्यामध्ये परत नामाचे प्रकार, सर्वनामाचे प्रकार, विशेषणाचे प्रकार, क्रियापदांचे प्रकार हे सुद्धा विद्यार्थ्यांना माहिती पाहिजे. लिंग, वचन, काळ आहे, विरामचिन्ह आहेत, मग काळ, वाक्यांचे भाग असतील म्हणा, अशुद्ध आणि शुद्ध शब्द असतील म्हणा, याच्यासाठी 20% एवढं मार्कांचं भारांश आहे. पुढे आहे भाषेच्या व्यवहारातील उपयोग. मग त्याच्यामध्ये वाक्यप्रचार, म्हणी, संवादातील आधारित प्रश्न असतील म्हणा, निर्देश, मग योग्य शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करणं असेल म्हणा, सुसंगत वाक्याचा परिच्छेद असणं म्हणा, वाक्यांच्या वेगवेगळ्या भागातील चुकीचा भाग ओळखणं असेल म्हणा, किंवा सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करणे असेल म्हणा. या सगळ्या गोष्टी आल्या. आणि आणखीन एक त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट येते, माहिती तंत्रज्ञान विषयक मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द कुठले आहेत ते आपल्याला शोधायला पाहिजेत. आता ते एक खूप महत्त्वाचं आणि खूप इंटरेस्टिंग आहे बरं का विद्यार्थ्यांनो. तर याच्यासाठी 24 आहेत, म्हणजे 24% म्हणजे 24 एवढं वेटेज आहे. पुढचा जो आहे तो म्हणजे शब्द संपत्तीवरील प्रभुत्व. मग आता शब्द संपत्तीवरील प्रभुत्व हे मात्र 32% वेटेज आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दकोडी, जोड शब्द, अलंकारिक शब्द, शब्द समूहाबद्दल एक शब्द, समूहदर्शक शब्द, त्याच्यानंतर पिल्लूदर्शक शब्द, घरदर्शक शब्द, अक्षरे जुळवून शब्द पूर्ण करा असे शब्द असतील, वर्णानुक्रम लावणी असेल ज्याला अल्फाबेटिकल ऑर्डर्स म्हटलं जातं, एकाच शब्दाचे भिन्न शब्द शोधणे, भाषा विषयक सामान्य ज्ञान, मग त्याच्यामध्ये लेखक असतील, कवी, संत, शास्त्रज्ञ, खेळाडू, राष्ट्रीय प्रतीक, दिनविशेष, शौर्य पदक, पुरस्कार, ग्रंथ, खेळ, रंगछटा, चव, प्रसिद्ध संबोधने, या सगळ्यांचा समावेश या शब्द संपत्तीवरील प्रभुत्व या घटकामध्ये होणार आहे. त्यामुळे याला वेटेज जे आहे ते 32 म्हणजे एकूण 32 मार्क असणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास जेव्हा तुम्ही करता तेव्हा करत असताना अभ्यास करण्या अगोदर आपल्याला जो पेपर द्यायचा आहे त्या पेपरचे घटक, उपघटक आणि त्याचा असणारा भारांश मार्कांचा, म्हणजे ज्याला मार्कांचं वेटेज म्हणतो, ते नेमकं किती आहे हे जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत आपल्या अभ्यासाची दिशा सुद्धा आपण काय करू शकत नाही, निश्चित करू शकत नाही. त्यामुळे मार्क नेमके जातात कुठे, कसे मिळवायचे आहेत, आणखीन ते सोप्या पद्धतीने कसं शिकायचं आहे, त्याचं आकलन कसं छान करता येईल, या संदर्भातल्या सगळ्या चर्चा आपल्या इतर व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. म्हणून जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.